हजारो वर्षांपासून चालत आलेल्या वर्णव्यवस्थेने समाजाचे विभिन्न वर्ग केले. पण वर्णाचा एक अर्थ रंगसुद्धा असतो. त्वचेचा रंग वेगवेगळा का असेना, रक्ताचा रंग मात्र लालच असतो. एक दुसऱ्यांवर बोट उचलणे जितके सोपे आहे तितकेच सोपे अंधकारातून प्रकाशाकडे जाणे आहे. गरज आहे फक्त एक पाऊल उचलण्याची. कारण ही माझी आई सुधा मनोहर जाधव. आणि ही माझी मुलगी तन्वी अविनाश जाधव. आईला वाचनाची खूप आवड. तन्वीला शाळेतील गमती सांगायची सवय. आजी खूप भूक लागलीये. आधी फ्रेश हो, मग जेवायला वाढते. हा, ऐक ना, शाळेत एक गंमत झाली. आधी आटप मग सांग. हा, आता सांग काय झालं शाळेत. अगं, टीचर मून म्हणजे फुल मून डार्क मून सांगताना हाफ मून म्हणाल्या. मग मी त्यांना सांगितले की हाफ मूनला क्रिसेंट म्हणतात. अच्छा, अगं पुढे तर ऐक. त्यांनी म्हणाल्या तुला कसं माहित. मी म्हटलं आजीने सांगितलं. त्या म्हणाल्या आजीने, त्यांना इंग्लिश. मी लगेच सांगितलं ती खूप वाचते, तिला सगळं माहिती असतं. आईचा या खुर्चीवर खूपच जीव. माझ्या जन्मापूर्वीपासून आमच्या घरात आहे. पप्पांच्या आठवणीपैकी एक. आता अभ्यासाला बसायचं. हा, तन्वी अभ्यासात हुशार आणि आवडता खेळ म्हणजे बुद्धिबळ. कोणत्याही गोष्टीचे तीक्ष्ण निरीक्षण करणे ही तिची सवय. हॅलो. झालं का जेवण? हो डॅड, झालं. आता होमवर्क करते. आजी काय करते? आजी आहे इथेच. ओके, होमवर्क कर आणि काही येत नसेल तर आजीला विचार. हो डॅड. चल ठेवतो मी. आजीला सांग फोन केला होता म्हणून. हो सांगते. बाय. तनू अभ्यास झाला का. मराठी आणि हिस्ट्रीचा झाला, फक्त मॅथ्सचा बाकी आहे. आजी थोडा वेळ टीव्ही बघू. बघ टीव्ही, पण बागेत जायचंय आपल्याला. त्याच्या आधी अभ्यास पुरा झाला हो पाहिजे. आजी, होऊन जाईल. साहब, हमारी जात के ड्राइवर पे दूसरे धर्म के हवलदार ने बस चढ़ा दी. हमने क्या चुड़िया पहन रखी है? गला काट देंगे सालों का. उनको पता नहीं कि हमारी औकात क्या है. सब कुछ रोक दो. एक पत्ता भी अपनी जगह से हिलना नहीं चाहिए. पूरा मार रखना बंद कर दो. रोक दो.
एक ड्राइवर मेरी पार्टी का है और दूसरा उन जात वालों का है जिन्होंने मुझे इलेक्शन में जिताया है, और वो स्टूडेंट्स हैं जो इलेक्शन में हमारा काम करते हैं। अगर इनमें से किसी को भी हाथ लगाया तो हमारा सपोर्ट चला जाएगा। अशी दृश्य बातम्या पाहिल्यावर आई नेहमी अस्वस्थ होते. हॅलो. तन्वी, मी निशा बोलतेय. हा निशा, आज आली का नाहीस ग स्कूलला? आज ना तब्येत ठीक नव्हती. अच्छा, आज काय होमवर्क दिलाय? मराठी, हिस्ट्री आणि मॅथ्सचा होमवर्क आहे. युनिवर्स या टॉपिकवरती एक प्रोजेक्ट दिलाय, तो 1 वीक मध्ये सबमिट करायचा आहे. तनू, आवरलं का तुझं? हो आजी, फक्त 2 मिनिटं. रोज संध्याकाळी गार्डनमध्ये फिरण्याचा कार्यक्रम हा ठरलेलाच. मॉम आणि डॅडपेक्षा आजीवर तिचा खूपच जीव. मीरा, एक गुड न्यूज आहे. ही माझी वाईफ. सांगा ना, काय गुड न्यूज आहे? माझं प्रमोशन झालंय, इन्क्रीमेंट पण. अरे वा, काँग्रेट्स. थँक्यू. आलात का फिरून? येस डॅड. आई, अभ्यास केला का हिने? हो, दुपारीच केलाय. अगं मीरा, भाजी आणून दे, निवडून ठेवते. हो आई, देते. आई, यांचं प्रमोशन झालंय. अरे वा, छान. कॉंग्रॅट्स डॅड. थँक्यू बेटा. थँक्यू आई. डॅड, तुम्ही काय करतायत? ऑफिसचं प्रोजेक्ट वर्क आहे. मला पण टीचरने प्रोजेक्ट वर्क दिलाय. अरे वा, मग तू पण काम चालू कर. तन्वी, तुझं चेस कॉम्पिटिशन कधी आहे ग? नेक्स्ट वीक मध्ये. ओके. जीवन साथी. फक्त ब्राह्मणांसाठी. आनंद मराठा. जातीची अट नाही. तर हे आमचं छोटंसं कुटुंब, पण अपूर्ण. भीमा कोरेगाव इथं काही समाजकंटकांनी शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या लाखो लोकांवर तुफान दगडफेक केली आहे. भीमा कोरेगाव मधल्या पार्किंग मधील वाहनांची देखील तोडफोड झाली आहे. एसआरपी तुकडी घटनास्थळी दाखल झाली असून यावेळी सौम्य लाठीचार्ज करण्यात आलाय. तसंच पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली आहे. पोलीस तिथले पोलीस प्रशासन या घटनेला जबाबदार आहे आणि आमचे मुंबईत हिंसाचाराचा निषेध करणाऱ्या आंदोलकांनी चेंबूरमध्ये रेल रोखून केला. त्यामुळे तासभर हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मला असं वाटतं का तिथल्या जातीवाद्यांनी हा प्रकार केलेला आहे का तिथल्या प्रशासन जे पोलीस कमिशनर आहे, डीजीपी आहे आणि कमिशनर आहे त्याला तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे. डॅड डॅड डॅड, जात काय असतं? तर असे प्रश्न पडतात तन्वीला. मला सुद्धा पडला होता. चल बेटा, लवकर जेवून घे, नंतर डॅड सोबत चेस खेळायचं आहे ना. मीराने तन्वीचं लक्ष तर वळवलं, पण किती काळासाठी? तिच्या प्रश्नाचं उत्तर तर द्यावं लागणारच.
हे माझे पप्पा 1997 साली गेले. सो आज कोण जिंकणार? मीच जिंकणार. अरे वा, लेट्स सी देन. आई नक्कीच अस्वस्थ असणार. चेक अँड मेट. ये मी जिंकले. अरे वा, चॅम्पियन जिंकली माझी. आजी, तुला आजोबांची आठवण येते का ग? चल बेटा, झोपायची तयारी कर, उद्या शाळा आहे ना. आई, का जुन्या आठवणी काढून स्वतःला त्रास करून घेतेस? नाही विसरता येत रे बाळा. तुझ्या पप्पांची काही चूक नसताना त्यांनी आपला जीव गमावला. अशा घटना पुन्हा पाहिल्यावर त्या लोकांबद्दल विचार येतो ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावलं आहे. आज 70 वर्ष झाली स्वातंत्र्याला आणि 20 वर्ष त्या घटनेला, पण समाजातून असमानता आणि जातीभेद काही गेला नाहीये. आई, आता जास्त विचार करू नकोस, म्हणजे शांत झोप लागेल. खरंय रे बाबा तुझं. बाळा, झाली का तयारी? हो आजी, सगळं झालं. खरं आहे आईचं. अशा घटनांमुळे कोणाचं भलं होतं कोण जाणे. वाईट मात्र कित्येकांचं होतं. तो असा दिवस होता ज्याने आमचं आयुष्य बदललं. आठवणीची रात्र आली मनात दाटून, क्षण दिसता सामोरी गेलं काळीज फाटून. उर भरलेलं पाणी राही डोळ्यात मुरून, लागी उसासे परके गेली वेळ ती सरून. आजी, आजी इथे का बसलीयस? आजी, तुला आजोबांची आठवण येते का? हो ग बाळा. आजी, आजोबांना काय झालेलं? ते देवाकडे कसे गेले? आजोबांना काहीच झालं नव्हतं ग. परिस्थितीला ग्रहण लागलं होतं. 20 वर्षापूर्वीची घटना आहे. तुझे डॅड तो 16 वर्षाचे होते. जुलैची 11 तारीख होती. तुझे आजोबा मित्रांना भेटायला घाटकोपरला गेले होते. हॅलो सुधा, मी बोलतोय. हा बोला, पोहोचलात का सुधीरकडे? अगं इथे काहीतरी प्रॉब्लेम झालाय. काय झालं? काही समजत नाहीये. पोलिसांच्या गाड्याही लागल्यात, सगळीकडे गर्दी जमली आणि पोलीस गोळीबारी करतायत. अरे देवा, सुधीर भेटला का? सुधीर फोन नाही उचलत आहे. पोलीस आतमध्ये जाऊही देत नाहीये. मी घरी येतोय. हो, या तुम्ही घरी आणि काळजी घ्या. तास उलटत गेले. पप्पा घरी परतले नाही.
एक फोन आला. हॅलो मनोहर. मी घाटकोपर पोलीस स्टेशन मधून हवालदार तावडे बोलतोय. हा बोला. हा मनोहर जाधव यांचा नंबर आहे का? हो. तुम्हाला घाटकोपर पोलीस स्टेशनला यावं लागेल. काय झालं याना? हे ठीक तर आहेत ना? तुम्ही प्लीज लवकर इथे पोहोचा. पोलीस स्टेशनला गेल्यावर कळलं, सकाळी दंग्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत यांना आपला जीव गमवावा लागला. पण हा दंगा कशामुळे झाला होता? पोलिसांनी सांगितलं त्या कॉलनीत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला काही अज्ञात लोकांनी चपलेचा हार घातला होता. काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर किती ग्रेट पर्सनॅलिटी होते. त्यांनी तर इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन पण लिहिलेलं. मग असं का? अगं तनू, कसं समजावू तुला? आपल्या समाजात असमानता आहे, मतभेद आहे आणि आपला हा जो समाज आहे ना, तो वरची जात खालची जात याच्यात दुभंगलेला आहे. आजी, मग आपली जात कोणती? खालची की वरची? चल झोप आता, उद्या उठायचं आहे ना. आजी सांग ना. मी मराठा कुटुंबातून आहे आणि तुझे आजोबा महार कुटुंबातून होते. आम्ही प्रेम केलं, लग्नही केलं, पण माझ्या घरच्यांना तेवढं पटलं नाही. त्यांनी आमच्याशी संबंध तोडले. पण का? कारण मी त्यांच्यापेक्षा छोट्या जातीत लग्न केलं. पण लग्नानंतर आम्ही दोघांची संस्कृती जपली. आम्ही देवांचीही पूजा करतो आणि भगवान बुद्धांनाही मानतो. आजी, मग मी मराठा आहे की महार? याआधी आपण माणूस आहोत. माणुसकी हीच आपली जात आहे. खरा धर्म धर्मग्रंथाचे पारायण करण्यात नसून त्याचे तत्व समजून घेऊन पालन करण्यात आहे. आजी, माणुसकी म्हणजे दुसऱ्याला त्रास होणार नाही आहेस ना? अगदी बरोबर ग सोने. हे तनू, हे पुस्तक घे आणि वाच. हे वाचताना जसजशी मोठी होशील ना, तुला कळेल तू कोण आहेस आणि तुला काय व्हायचंय. मला समजलं तू काय बोलतेस. मी वाचेन हे पुस्तक आणि इतरांनाही सांगेन. सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण काय करू शकतो याचा विचार करूया. नवीन पिढीचे मन हे कोऱ्या कागदासारखे आहे. त्यावर जातीचा ठसा उमटवू नका. जर का त्या बालमनाला आपण जात शिकवली तर अजून 70 वर्षे उलटून जातील, पण जात काही जाणार नाही. विचार करा, कारण वेळ जात आहे.